महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज बोलताना जे काही शेतकऱ्यांच्या आणि पीक विम्याच्या संदर्भात बोलले की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, पण महाराष्ट्र सरकार घेते आणि 1 रुपयात विमा उतरते. आमच्या साहेब उपकार करत नाही. तुम्ही हे लक्षात घ्या की ही स्कीमच करप्शन ओरिएंटेड स्कीम आहे. याच्यामध्ये तुम्ही 1 रुपयात दाखवताय शेतकऱ्यावर आम्ही उपकार करतो असं, परंतु 50% रक्कम राज्य सरकारने 50% रक्कम केंद्र सरकार भरत आहे आणि या रकमा तुम्ही शेतकऱ्यांच्या इन्शुरन्सचा प्रीमियम म्हणून देताय. हे शेतकऱ्यासाठी नाहीच आहे. याच्यामध्ये आज बीड जिल्ह्यातनं स्पष्ट झालेलं आहे की याच्यावर अब्जावधी रुपये कशी खिरापत काढल्यासारखी वाटत आहे आणि भ्रष्ट पुढारी आणि कंपन्यांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे पुढारी ह्या पैसा वापरतायत, खातायत आणि त्याच्यावर एवढे पुरावे देऊन बाहेर काढल्यात ह्या सगळे आकडे, तरी कारवाई होत नाही, मंत्र्याचा राजीनामा येत नाही. याच्यातनं स्पष्ट आहे की सगळे राजकीय पक्ष आणि विमा कंपन्या याच्यामध्ये सहभागी आहेत. आम्हाला आमचा विमा उतरण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार मोटरसायकलमध्ये आम्ही कंपनी निवडू शकतो. आम्ही आमचा ट्रॅक्टरचा विमा उतरताना आम्ही कंपनी निवडू शकतो. आमचा लाईफ इन्शुरन्स काढताना आम्ही कंपनी निवडू शकतो. मग आम्ही क्रॉप इन्शुरन्ससाठी, पीक विम्यासाठी का नाही कंपनी निवडू शकत? आणि त्याच्यातच खरी मेक आहे की तुम्ही या जिल्ह्याच्या जिल्हे या कंपन्यांना देशभरातले दिलेले आहेत आणि पंतप्रधान फसल विमा योजना अशा पद्धतीचं गोड नाव दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कंपन्यांच्याकडं अब्जावधी रुपये पीक विम्याचा प्रीमियम म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी देताय. परंतु हा शेतकऱ्याला नुकसान झाल्यानंतर जे विम्याचे पैसे मिळाले पाहिजे ते मिळत नाही. याचं कारणच असं आहे की शेतकऱ्यासाठी तुम्ही हे केलंच नाही आहे. जे लोक कंपनीचे अधिकारी हाताशी धरतायत, राज्यकर्ते पक्षाचे लोक, राज्यकर्ते सत्ताधारी हाताशी धरतायत आणि मग हे माणूस आपल्याच जमिनीवर नाही तर इतरांच्या जमिनीवर सुद्धा पीक विमा योजनेत पैसे कमवतोय आणि एकेकाने 3-3 हजार एकराचे विमे एकट्याने उतरून पैसे खाल्ल्याच्या घटना आता समोर यायला लागलेल्या आहेत. तर याच्यातनं हे स्पष्ट आहे की ही योजना साहेब तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही आम्हाला कंपनी निवडण्याचा अधिकार द्या आणि मग आम्ही सांगू त्या कंपनीकडं तुम्ही प्रीमियमची रक्कम पाठवा. याच्यातला सगळा भ्रष्टाचार संपल्याशिवाय राहणार नाही. कंपन्या आम्हाला आपल्याकडं विमा उतरावा यासाठी येऊन भेटतील आणि जसं बाकीचा ट्रॅक्टर विमा असेल, मोटरसायकल असेल, लाईफ इन्शुरन्स असेल याच्यामध्ये जसं कंपनी निवडण्याचा अधिकार असल्यामुळं आम्हाला आमचा क्लेमसुद्धा घेण्यासाठी फार खटपट करावी लागत नाही आहे. रितसर कायदेशीररित्या जे नुकसान होईल ते आम्हाला मिळत आलेलं आहे. तर पीक विम्याच्या बाबतीत काही कुणी करतंय आणि कुणीही पैसे कमावतंय हे सगळं भ्रष्टाचार जो चालला आहे तो स्कीमच तुम्ही करप्शन ओरिएंटेड केलेली आहे आणि कंपन्या आणि राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष यांचं साठवलोट करून शेतकऱ्याच्या नावावर सरकारी तिजोरीत आमचा जो GSTचा आणि विविध कर रूपाने पैसा जमा झालेला आहे तो पैसा हडप करण्यासाठी राज्यकर्त्यांनी ही स्कीम काढलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही पैसे खा, काय भ्रष्टाचार करायचा ते करा, पण निदान शेतकऱ्यांची तुलना अशा पद्धतीनं भिकाऱ्यांशी करू नका. आमच्या जीवावर तुम्ही भिकारी सगळे जगायला लागलेला आहात. आम्हाला भिकाऱ्याच्या पंक्तीत बसवू नका. तुमची जीभ तुम्ही पोखत आहात, वयाने ज्येष्ठ आहात, तेव्हा आता अशा पद्धतीनं जीभ घसरू देऊ नका एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.